नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता पंढरपूरची वारी करून घरी आलेली सारंग आणि सावली दोघेही आता जेव्हा तिलोत्तमासमोर येतात तेव्हा आता सारंग हा तिलोत्तमाचा गैरसमज कसा दूर करतो आणि तिलोत्तमाला कसा आता समजावतो. आणि त्यानंतर मात्र आता वारीमध्ये सारंगने जे काही आपल्या आईबाबांसाठी केलं आणि आपल्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच विश्वासाने आता तन मन धन सगळं काही सावली आता सारंगला समर्पित करून आता त्याच रात्री आता सारंगसोबत बेधुंद रोमांसने सावली कशी एकत्र येते. सारंग सावली दोघेही प्रेमाने सगळ्या मर्यादा ओलांडून मन शरीराने एकत्र होत आता सावली ही तिलोत्तमाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मेंदळ्यांना वारस देण्यासाठी कशी सिक्सर मारते. ऐश्वर्याला अंधारात ठेवून अंधारातच तीर चालवत आता सावली ही अखेर तिलोत्तमाला कशा प्रकारे गुड न्यूज देते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता एकनाथ आणि कान्हूसाठी सारंगने कावड घेऊन त्या कावडीमध्ये त्यांना बसवून आता पंढरपूरची वारी केलेली असते. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये आपण विठ्ठलाने आपल्याला कसं पंढरपूरमध्ये आणलं आणि येत असताना आपल्यासोबत काय काय चमत्कार केले हे सगळं आता विठ्ठलाचे दर्शन घेत असताना सारंगला आठवते. विठ्ठलाला हात जोडून सारंग म्हणतो की आजपर्यंत मी खूप पैशाची श्रीमंती बघितली, पण आज मला कळालं की कोणत्या विश्वासाने आणि कोणता विश्वास हा असतो की ज्या विश्वासाने हे सगळे वारकरी मैलोमैली चालत येऊन तुझी वारी करतात. आणि खरंच आज मी धन्य झालो. आज माझ्याकडे फक्त तुझे दर्शन झाल्याचे समाधान आणि मनाची श्रीमंती आहे. या दोन गोष्टी मी माझ्यासोबत घेऊन चाललोय असे म्हणत सावलीचे आभार मानून आता सारंग हा एकनाथ कान्हू आणि सावलीला घेऊन पंढरपुरावरून निघालेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र इकडे मेंदळ्यांच्या घरात तिलोत्तमाला सारंगची अतिशय काळजी लागून राहिलेली असते. क्षणोक्षणी सारंगला फोन लावत आणि पंढरपूरला जायला निघत प्रत्येक अपडेट आता तिलोत्तमा घेत असते. पण आता सारंग पंढरपुरावरून यायला निघाला हे कळताच आता तिलोत्तमाचा जीव आता भांड्यात पडतो आणि तिलोत्तमा आता सारंगची वाटच बघत असते. मोठ्या प्रेमाने सारंग आता एकनाथराव आणि कान्हूला आणि सावलीला घेऊन अखेर आलेला असतो तो मेंदळ्यांच्या दरवाजात. इकडे आता सारंग आणि सावली दोघेही पंढरपूरची वारी करून घरी दरवाजात येता क्षणी अमृता, सोहम, बबलू यांनी आता सारंग आणि सावलीचे आता वेलकमची जोरदार तयारी केलेली असते. सोहम आणि बबलूने तर फुलांच्या पाकळ्यांनी ताट भरून आणलेलं असतं आणि औक्षण करण्यासाठी आता अमृतासुद्धा तिथे ताट घेऊन येते. आणि मोठ्या प्रेमाने अमृता आता सारंगचं औक्षण करते. आणि आता सारंगचं औक्षण करता सावलीला घेऊन आणि एकनाथराव कान्हूला घेऊन सारंग आता आतमध्ये येतो. पण आता मात्र आतमध्ये येताच ऐश्वर्या ही सारंगला म्हणते की सारंग, तू एका कंपनीचा ओनर आहेस आणि तुला हे सगळं स्वतः करण्याची काहीच गरज नव्हती. तू हे सगळं बाहेरून मॅनेजसुद्धा करू शकत होता आणि या सावलीच्या आईवडिलांसाठी तुला स्वतः जाण्याची काय गरज होती. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, मी ना माझं कर्तव्य फक्त पूर्ण केलंय. आणि तेवढ्यात आता सारंग आतमध्ये येऊ लागतो तर पुन्हा आता तिलोत्तमा सारंगला थांबवते. तिलोत्तमा म्हणते, थांब सारंग, आणि तू हे सगळं कशासाठी केलं आणि तुझा स्वतःचा जीव तू एवढा धोक्यात घालून भर पावसात तुला जाण्याची काहीच गरज नव्हती. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, मी तुला सांगतोय ना, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं. पण तिलोत्तमाला आता राग आलेला असतो. सारंगचं काही एक नाही ऐकता तिलोत्तमा रागाने तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. इकडे आता सारंग सावली दोघेही आतमध्ये येतात. सारंग आता एकनाथराव आणि कान्हूला सुद्धा समजावतो. आणि त्यानंतर मात्र आता सारंग हा तिलोत्तमाकडे बेडरूममध्ये जातो. सारंग आता तिलोत्तमा शेजारी बसतो आणि म्हणतो की आई, अगं माझं ऐकून तरी घेशील का तू? मी तुला सगळं काही सांगतो. तिलोत्तमा म्हणते की काय ऐकायचं बाकी आहे सारंग? आता त्या मुलीसाठी स्वतःचा जीव तू धोक्यात घातलास आणि चक्क पाऊस पडत असताना, विजेचा कडकडाट होत असताना स्वतःची गाडी घेऊन स्वतःच्या जीवाशी खेळत तू पंढरपूरला गेलास. काय गरज होती रे तुला? तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, मला ना विठ्ठलानेच बोलावलं होतं आणि मी तुला सांगतो, फक्त माझं तू ऐकून घे.
आणि मी इथून गाडीसोबत निघलो खरा, पण रस्त्याने जाताना माझी गाडी बंद पडली आणि ज्या ठिकाणी माझी गाडी बंद पडली त्याच ठिकाणी आता सावलीचे आई वडील बेशुद्ध पडलेले होते आणि सावली ही तिथेच होती, मला तिथे दिसली. आणि त्यानंतर माझी गाडी बंद पडलेली देखील असताना मला विठ्ठलाच्या रूपात एक माणूस भेटला आणि त्याने मला सायकल दिली. त्यानंतर मी सायकलवरून पुढे गेलो आणि जेव्हा मी सावलीच्या आईवडिलांना आणि सावलीला बघितलं त्याच वेळेस आम्ही माघारी फिरणार होतो. पण विठ्ठलाच्या मनात वेगळंच होतं आणि त्यांनी सावलीच्या बाबांनी वारी करण्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहाखातर मी पंढरपुरात आलो. आणि ज्या वेळेस मी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले त्याच वेळेस माझ्यातले सगळे गैरसमज दूर झाले आणि मला साक्षात्कार झाले. जणू काही मला विठ्ठलाने दर्शनच दिले आई. आणि मैलोमैली हजारो लाखो वारकरी चालत येऊन विठोबासाठी का एवढी पायपीट करतात, कोणता हा विश्वास, तो विश्वास मला तिथे दिसला. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा अवाक होते. सारंग म्हणतो की माझं कर्तव्य होतं सावलीच्या आईवडिलांना आणि सावलीला वाचवणं आणि त्यांना सुखरूप घरी घेऊन येणं, पण त्याचबरोबर विठ्ठलाने मला खऱ्या अर्थाने मला दर्शन घडवलं, माझ्या हातून अभिषेकही झाला. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की ते सगळं ठीक आहे सारंग, पण तुला जीव धोक्यात घालायची काही गरज नव्हती. तेव्हा सारंग म्हणतो की आई, मी तुला म्हटलो ना विठ्ठल माझ्या पाठीमागे होता आणि विठ्ठलानेच मला सुखरूप त्याच्या दरवाजात आणलं. माझी गाडी बंद पडली, माझ्याकडे चप्पल नव्हती, मला चालायला सुद्धा आता काही इच्छा नव्हती, खिशात पैसे नव्हते, असे असताना देखील मला विठ्ठलाने त्याच्या दरवाजात घेऊन आणलं आणि तिथे सोडलं. आणि मला तिथे जाऊन कळलं की भक्ती काय असते आणि विठ्ठलाची दर्शनाने मला तो लाभ झाला. तिलोत्तमा म्हणते ठीक आहे, पण सारंग यापुढे तू असं वागू नकोस. तर आता सारंग म्हणतो की आई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? आणि त्यानंतर मात्र आता तिलोत्तमाचा राग सारंगने एका झटक्यात दूर केलेला असतो आणि मोठ्या प्रेमाने आता सावली आणि सारंग दोघेही बेडरूममध्ये आलेले असतात. सावली सारंग दोघेही आता भरपेट गप्पा मारतात. सावलीला सुद्धा आता सारंगवर सगळ्यात जास्त विश्वास वाटलेला असतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या आईवडिलांसाठी वारीला कावडीमध्ये घेऊन जात आज सारंगने जे केलं त्याला तोड नसते हे सावलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता आपण सारंगपासून काहीच लपून ठेवायचं नाही आणि सारंगला सगळं काही द्यायचं हे आता ठामपणे ठरवून त्याच रात्री सारंग आणि सावली प्रेमाने दोघेही एकत्र आलेले असतात. नवरा बायकोच्या नात्याने सगळ्या मर्यादा तोडून सगळ्या सीमा तोडत मन शरीराने एकत्र येऊन सावलीने सारंगला सगळं काही देऊन टाकलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र इकडे ऐश्वर्याचा मोठा जळफळाट झालेला असतो. ऐश्वर्या इकडे विचार करते की एवढं सगळं होऊ नये, मॉमने या मूर्ख मुलीला माफ कसं केलं, कशी करू शकतेस ही? आणि नाही, आता जर या सारंगने तर या मुलीला पूर्ण जिंकलंय आणि आता हे काहीही करू शकतात आणि हे दोघे एकत्र आलेत. आणि जर ही मुलगी सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकून हिने जर मेंढळ्यांसाठी वारस आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं संपलंच म्हणून समजा, असा विचार ऐश्वर्याच्या मनात येतो आणि काहीतरी करायला हवं असे म्हणत आता ऐश्वर्या ही सावलीसाठी सुद्धा अमृताचा सेम टू सेम प्लान वापरण्याचा निर्णय घेते. आणि आता सावलीसोबत मूर्ख मुलीसोबत गोड राहायचं आणि दररोज तिला दुधाचा एक ग्लास द्यायचा, तोही चूर्ण घालून, हे पक्क आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. आणि इकडे आता दररोज नित्य नेमाने ऐश्वर्या सावलीकडे येऊन सावलीला दूध देते आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघ सावली, आता ना तू तुझी काळजी घेणं गरजेचं आहे. तू आता सारंगची बायको झालीस तेव्हा दररोज नित्य नेमाने हा दुधाचा ग्लास तू घेत जायचा. सावली म्हणते ठीक आहे, पण ऐश्वर्या वहिनी आपल्यासोबत एवढं गोड वागतायत याचं काहीतरी कारण असलं पाहिजे असा संशय सारंग आणि सावलीला असतो, पण दोघेही त्यांना काही सांगत नाहीत. आणि आता ऐश्वर्याला अंधारात ठेवून ऐश्वर्याची दूध न पिता दररोज आता सारंग आणि सावली तन मन शरीराने एकत्र होऊन नवरा बायकोच्या नात्याने एकत्र आलेले असतात. आणि अंधारात तीर चालून सगळ्या मर्यादा तोडून सगळ्या सीमा पार करत आता सावलीने तिलोत्तमासाठी मेंढळ्यांचा वारस आणण्यासाठी आता निश्चय केलेला असतो. आणि आता ऐश्वर्याला अंधारातच ठेवून सावलीने सगळ्यात मोठी गुड न्यूजची सुरुवात केलेली असते. आणि त्यानंतर आता जेव्हा सावली ही
तिचं आता उलट्या होऊन दुखायला लागतात, हॉस्पिटलमध्ये जाते. आणि त्याच वेळेस ज्या वेळेस डॉक्टर सावलीची टेस्ट करतात आणि त्याच वेळेस सावली ही प्रेग्नंट असल्याचे सत्य अखेर त्या सत्याची गुड न्यूज डॉक्टरने सारंगला दिलेली असते. आणि मेंढळ्यांच्या घरी वारस येणाऱ्यामुळे सारंगला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. प्रेग्नन्सीची रिपोर्ट आणि सावलीला घेऊन मोठ्या प्रेमाने आनंदाने सारंग तिलोत्तमाकडे येतो. आणि जेव्हा सारंग ते रिपोर्ट तिलोत्तमाला दाखवतो, त्या क्षणी तिलोत्तमाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तिलोत्तमा खूप खुश झालेली असते आणि आजपर्यंत अपूर्ण असलेलं तिलोत्तमाचं स्वप्न सावलीने पूर्ण केलेलं असतं. मेंढळ्यांच्या घरात वारस येणाऱ्या आनंदाने आनंदून गेलेली तिलोत्तमाने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि सगळीकडे झालेला असतो तो आनंदी आनंद. आणि त्यानंतर प्रेमाने तिलोत्तमा सावलीची होऊन सावलीचा कसा स्वीकार करते आणि सगळ्यात मोठा मान सावलीला देऊन तिलोत्तमा कशी सावलीची होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावलीच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.